आणि त्या अनुषंगाने निवडणूक आहे. नॅचरली आम्ही कट्टरपंथी नाही आहोत, आम्ही संविधानवाले आहोत, आम्ही सर्व धर्म समभाववाले आहोत आणि कोणासोबत वैयक्तिक भांडण नसून हे वैचारिक लढाई आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांनी त्यांचं मूळ गाव असलेल्या मोजरी इथे मतदान केलेलं आहे. अमरावती लोकसभेची निवडणूक आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही त्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती, त्यामुळे त्यांची प्रतिष्ठा इथे पणाला लागलेली आहे. ताई, तुम्ही आता मतदान केलंच आहे आणि तुम्ही संपूर्ण निवडणूक आपल्या खांद्यावर घेतली होती. काय चित्र असेल 4 जूनला? आम्हाला कॉन्फिडन्स आहे की पंजा इथून निवडून येतो आहे. लोकांचा प्रतिसाद एवढा मोठ्या प्रमाणात आहे, आम्हाला पण आश्चर्य वाटतंय. आणि आता मतदान केलं, मतदान हा अधिकार आहे आणि आम्ही जी निवडणूक लढवली किंवा लढवतोय सगळीकडे, तर संविधान या ठिकाणी सुरक्षित राहिलं पाहिजे. संविधानाच्या बाजूने आम्ही उभे आहोत आणि म्हणून आम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहोत. या सगळ्या लढतीमध्ये तिसरा एक उमेदवार उभा करण्यात आला आणि असं सांगण्यात आलं की भाजपच्या उमेदवाराला पाडण्यासाठी आम्ही हे सगळं करतोय. असं वाटतं तुम्हाला की ते खरंच आहे? आता त्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. निवडणूक कोणीही लढवू शकतं आणि आम्ही जिंकतोय, एवढंच बोलेल. ही संपूर्ण निवडणूक तुम्ही आपल्या खांद्यावर घेतली, जणू काही तुम्हीच उमेदवार आहात की काय, अशा पद्धतीनं तुम्ही त्याचं नियोजन केलं. कशा पद्धतीनं तुम्ही ही निवडणूक लढवली? काय मुद्दे होते तुमचे? हे मुद्दे सरळ आहे. बघा, असं आहे, निवडणूक मी खांद्यावर घेतली काय, माझ्या पक्षाचा उमेदवार होता आणि माझा जन्म या पक्षात झालेला आहे आणि माझी शेवटचा श्वासही याच पक्षात जाणार आहे. वैचारिक लढाई आहे, कोणाशी वैयक्तिक लढाई आमची नाही आहे, नसावी पण इथले जे आत्ताचे जे काही आउटगोईंग खासदार आहेत त्यांना आम्ही मागच्या वेळेला निवडून आणलं. काँग्रेस राष्ट्रवादीच्या मतांवर ते निवडून गेले, सेक्युलर वोट्सवर ते निवडून आले आणि त्यांनी 3 दिवसात धोका दिला. त्यावेळेला पंजा हे मतदान म्हणजे हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटलेला होता आणि पंजा हे चिन्ह नव्हतं. यावेळेला आम्ही आवर्जून महाविकास आघाडीने आम्हाला पंजा हे चिन्ह दिलं. ॲरोगन्सच्या विरोधात सालसपणा, धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती आणि शो ऑफच्या विरोधात खरोखर प्रशासन ज्याला कळतं अशी व्यक्ती, सरपंचपासून ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, APMC, बँक, आमदारकी, एवढं सगळं लढलेला आमचा उमेदवार आहे. शेतकरी पुत्र आहे, भूमिपुत्र आहे आणि हेच सगळे मुद्दे होते. अशी चर्चा मतदारसंघामध्ये आहे की नवनीत राणा विरुद्ध यशोमती ठाकूर अशी ही लढाई होती. नाही, मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं की वैयक्तिक आमची लढाई नाही, आमची लढाई विचारांची आहे. आज मी मोजरी तुमच्या समोर आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही कर्मभूमी आहे. सबका हो विश्वास प्रभू पर, खुद की शक्ती बढ़ाने आणि सर्वधर्म संभाव हे मेन आमचे जीवनाचा अंग आहे आणि त्या अनुषंगाने निवडणूक आहे. नॅचरली आम्ही कट्टरपंथी नाही आहोत, आम्ही संविधानवाले आहोत, आम्ही सर्व धर्म समभाववाले आहोत आणि कोणासोबत वैयक्तिक भांडण नसून हे वैचारिक लढाई आहे आणि वैचारिक लढाईमध्ये आम्ही जिंकतोय. एक शेवटचा प्रश्न, वंचित उमेदवाराचा किती फटका बसेल, काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटते? आता वंचितचे उमेदवार जे आहे ते अपरिचित आहेत सगळ्यांना. कोविड काळामध्ये ते कुठेच नव्हते, संकट आली अमरावतीवर त्यावेळेला ते कुठेच नव्हते. तर मला नाही वाटत त्यांचा फारसा फरक पडेल. आमच्या अपोजिशनमध्ये जे उमेदवार आहे भाजपाचे, त्यांना फंडिंग करून इथं उभं केलेलं आहे आणि त्यांनी खूप प्रयत्न केले या सगळ्या गोष्टीचे, पण त्यांचे सगळे प्रयत्न असफल झाले आणि आमचे प्रयत्न सगळे सफल होताना दिसत आहेत. आम्ही निवडणूक जिंकतोय. तुम्ही आता म्हटलं की भाजप उमेदवाराने त्यांना फंडिंग केलं. येस, बिलकुल असंच आहे ते. मोठं स्टेटमेंट आहे. बिलकुल तुम्ही हे स्टेटमेंट चालवू शकता. भाजपच्या उमेदवारांनी आनंदराज आंबेडकरांचा उपयोग केलेला आहे, त्यांना फंडिंग केलेलं आहे. त्यांचे हॉटेलचे बिलं देखील ह्या उमेदवारांच्या यजमानांनी भरलेले आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. या होत्या यशोमती ठाकूर ज्यांनी खळबळजनक खुलासा असा केला की वंचितच्या उमेदवाराला भाजप उमेदवारांनी इथे फंडिंग केलेलं आहे. संजय तुमराम, साम TV, अमरावती.
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.